जीवनात काही काळ असे असतात ना, जेव्हा सर्व काही असूनही आपल्या मनाला समाधान मिळत नसतं. आपलं आपलं काम रोज चालू असतं, पण म्हणावी तशी प्रगती मिळत नाही. आणि नाती पण अशी होऊन जातात की नाही, त्याच्यामध्ये पूर्वीसारखी तुम्हाला ऊब जाणवत नाही. आणि मग मनात वारंवार असे प्रश्न येतात की नेमकं माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात बरं? तुम्हाला पण जर असं वाटत असेल, तर लक्षात घ्या की 27 तारखेपासून शनी महाराज वक्री होणार आहेत आणि ते खूप महत्वाचे संकेत देत आहेत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक नातं, प्रत्येक कृती अधिक विचारपूर्वक तुम्हाला करावी लागणार आहे. ते वृषभ राशीसाठी शनीचा हा जो वक्री काळ आहे की नाही, तो कोणत्या संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन आलेला आहे, हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, तुम्ही आता पूर्वीसारखे राहिलेला नाहीये, आयुष्य खूप बदललेलं आहे. कोणी काही बोललं तर आधीसारखं लगेच तुम्ही विसरून पण जात नाही. तीच गोष्ट दिवसभर मनात फिरत राहते. एखाद्या व्यक्तीने थोडं वेगळं वागलं, की लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न सुरू होत आहेत, की याच्या मनात माझ्याबद्दल काही बदललेलं आहे का? मी काही चूक केली आहे का? की मला मुद्दामून ह्या व्यक्तीकडून दुर्लक्षित केलं जातंय आणि आधी जे निर्णय 5 मिनिटात तुम्ही घेत होता, त्यासाठी आता तासनतास विचार करावा लागतोय तुम्हाला. आणि गंमत अशी आहे, की इतका विचार करूनही तुमचं मन असं म्हणतं, की काहीतरी चुकलेलंच आहे. आणि कधी-कधी कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला अस्वस्थता जाणवत राहते, कामात लक्ष लागत नाही. एकाच फाईलकडे, एकाच मोबाईलकडे किंवा एकाच मेसेजकडे तुम्ही अनेक वेळ पाहत राहता आणि मन सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अडकलेलं असतं. कसं आहे, रात्री थकवा असतो, पण झोप येत नाही आणि झोप लागली तरी मध्येच जाग येते आणि पुन्हा तुम्हाला असं विचार सुरू करतात, की भूतकाळातील चुका कुठल्या झालेल्या आहेत, जुन्या आठवणी काहीतरी असतात. एखाद्याने बोललेले शब्द तेच तेच डोक्यात फिरतात किंवा भविष्यात काय होईल याची चिंता असते. सगळं एकाच वेळी डोक्यात फिरत राहतो, पण काही वेळा स्वतःलाच वाटतं, की मी इतका चिडचिडा कसं काय झालो? लहान-सहानशा गोष्टीवरून राग येईल, पण काही मिनिटांनी स्वतः त्या रागाचा तुम्हाला पश्चाताप पण होईल. लोकांमध्ये तुम्ही बसताल, पण मन तिथं नसणार आहे. घरातही असाल, पण मन कामात असेल. तुम्ही कामावर गेलेला असाल, पण मन तुमचं घरात अडकलेलं असेल. आणि वृषभ राशीसाठी सर्वात मोठी गोष्ट अशी आहे, की तुम्ही तुमच्या मनात चाललेली ही जी लढाई आहे ना, ती कोणाला सांगत नाही हो. ठीक आहे, बाहेरून तुम्ही हसलेलं दिसतात, नेहमीसारखं वागलेलं वाटतं, पण तुम्ही स्वतःला सारखं सावरत राहत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीवर वक्री शनीचा प्रभाव येणार आहे आणि मंगळाची तीव्र ऊर्जा जी आहे ना, ती मानसिक दडपण, चिडचिडपणा, संशय आणि विचारांची गर्दी आणेल. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या काळात प्रत्येक भावना खरी असेलच असं नाहीये, प्रत्येक भीती खरी असेल असं नाहीये. म्हणून प्रत्येक निर्णय कोणत्या भावनेतून घ्यायचा नाहीये. कारण या काळात तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेरचा माणूस नाही, तर तुमच्या मनात सतत चालणारा एक नकारात्मक संवाद असू शकतो. म्हणून वक्री शनीची दृष्टी जी आहे की नाही, ही काय करते, की शनीचा प्रभाव जो आहे ना, तो मंगळावर येतो आहे. कारण त्याची तिसरी दृष्टी तुमच्या राशीत असलेल्या मंगळावर आहे. 7वी दृष्टी जी आहे त्याची ती पंचम भावावर आलेली आहे आणि 10वी दृष्टी अष्टम भावावर आलेली आहे. आणि ह्या काळात विशेषतः 5 आणि 8 हे 2 भाव आहेत ना, हे संवेदनशील राहणार आहेत. आता पंचम भावावर दृष्टी आली म्हणजे त्याच्यामध्ये संतती, शिक्षण, प्रेम संबंध, बुद्धी, गुंतवणूक आणि भविष्यासाठी घेतलेले निर्णय जे आहेत ना, ते प्रभावित होतील. आणि ह्या काळात कसं आहे, पालकांना मुलांच्या शिक्षणाची किंवा करिअरची चिंता जी आहे ना, ती वाढते. मुलगा अभ्यासच करत नाहीये, मुलाच्या करिअरचं काय होणार? असे प्रश्न जे आहेत ना, वृषभ राशीच्या व्यक्तींना सारखेच मनात येतील. आणि प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना भावनिक दुरावा, गैरसमज किंवा लग्नाच्या निर्णयात अडचणी जाणवू शकतात. ते काही नाती पुढे जाणार आहेत, पण काही नाती ही वास्तवाच्या परीक्षेत टिकणार नाहीयेत. शेअर मार्केट, सट्टा किंवा जास्त जोखीम असलेल्या गुंतवणुकीत घाईघाईने निर्णय घेणे तुम्हाला नुकसानदायक ठरेल. अष्टम भावावर पण शनीची वक्री दृष्टी आहे. आता इथं काय होतं, अचानक घडणाऱ्या घटना, गुप्त शत्रू, मानसिक ताण असतो, वारसा, कर्ज किंवा जीवनातील अपेक्षित बदल प्रभावित होतील. एखादी जुनी समस्या पुन्हा समोर येऊन थांबते. जुने कर्ज, जुने वाद असतील किंवा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले सरकारी किंवा कायदेशीर काम पुन्हा सुरू होऊ शकते. असं आहे, काही व्यक्तींना आरोग्याची सखोल तपासणी करावी लागू शकते. म्हणून लहान लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, वक्री शनी काही घाबरवण्यासाठी नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो, मी काही इथं तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेलो नाहीये.
तुम्ही फक्त निष्काळजी राहू नये ह्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी मार्गदर्शन म्हणून या व्हिडिओत सांगत आहे. तेवढंच तुम्हाला त्या काळामध्ये निर्णय घेताना काही गोष्टींचा उपयोग होईल. ठीक आहे, शनी विलंब करतो पण योग्य कर्म करणाऱ्यांवर तो अन्याय करत नाही. जे वृषभ राशीचे व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात ना, त्यांच्यासाठी हा काळ सहज जाणारा नाहीये. कसं आहे, तुम्हाला वाटेल की मी खूप कष्ट करत आहे आणि तितका परिणाम मला अजूनही नोकरीत दिसत नाहीये. काम वेळेत पूर्ण करूनही तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला त्याबद्दल बदल सांगितले जातात आणि ज्या प्रमोशनची किंवा पगारवाढीची तुम्हाला अपेक्षा आहे ना, ती काही काळ पुढे ढकलली जाऊ शकते. आणि काही व्यक्तींना अचानक कसं डिपार्टमेंट चेंज होणे, नवीन बॉस होणे किंवा कामाच्या वाढलेल्या ओझ्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे अनेक वेळा मनात विचार येतील की मी ही नोकरीच बदलून टाकू का? पण लक्षात घ्या की शनी वक्री असलेल्या काळात भावनेतून नोकरी सोडणे ही मोठी चूक असते. आधी नवीन संधी तुम्ही निश्चित केली पाहिजे, मगच मोठा निर्णय घेतला पाहिजे. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ सावधगिरीचा आहे. कसं आहे, जुने ग्राहक पैसे अडकवू शकतात आणि नवीन ग्राहक मोठी आश्वासने देतील, पण प्रत्यक्ष व्यवहारात विलंब होऊ शकतो ना. तसंच भागीदारीमध्ये विश्वासाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. प्रत्येक व्यवहार हा लेखी ठेवा. कोणाच्याही शब्दावर लाखो रुपयांचा तुम्ही निर्णय घ्यायचा नाहीये. कारण पंचम भावावरची जी वक्री शनीची दृष्टी आहे ना, ती व्यवसायातील रिस्क जी आहे की नाही ती वाढवते. मोठी गुंतवणूक असेल, नवीन शाखा असेल किंवा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल ना, तर तो अभ्यासपूर्वक घ्या. या काळात तुम्ही वरिष्ठांशी पण वाद घालू नका, नोकरी रागात सोडू नका, व्यवसायात उधारी वाढू देऊ नका आणि भागीदारीतील प्रत्येक अट जी आहे ना ती लेखी ठेवा आणि मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडायचं नाहीये. आधीही तुम्ही बळी पडलेला आहात, तुमचं नुकसान झालेलं आहे. पण यशासाठी पूर्वीपेक्षा जास्त संयम आणि जास्त मेहनत घ्यावी लागते वक्री शनीच्या काळात. आणि या काळात तुम्ही शिस्त आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला तर मग डिसेंबर नंतरचा जो काळ आहे ना, त्यावेळी चांगले फळ मिळेल तुम्हाला. म्हणून तुम्ही मला आता सांगा की सध्या तरी सर्वात मोठी चिंता तुमची नोकरीत आहे, व्यवसायात आहे, प्रमोशन मध्ये आहे की अडकलेल्या पैशांमध्ये आहे? वक्री शनी 27 जुलै पासून होणार आहे आणि तो 12 डिसेंबर पर्यंत असणार आहे. काळ तसा फार मोठा आहे, 138 दिवसांचा असेल जेमतेम, पण त्याच्यामध्ये बरंच काही शिकावं लागणार आहे तुम्हाला. मी जितका मेहनत करतोय त्याची परीक्षा हा शनी घेणार आहे. काय होतं याच्यामध्ये, माणूस जो आहे तो विचार करून करून थकून जातो. ठीक आहे, तो नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, आणि मनगटावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना सुद्धा तो शनी परमेश्वराच्या अधीन जाण्यासाठी भाग पाडत असतो. अशी एक मानसिकता त्या वक्री शनीची आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की माझं काम अजून 2 दिवसानंतर होईल, 4 दिवसानंतर होईल, 5 दिवसानंतर होईल, पण ते काम 15-20 दिवसानंतर कुठंतरी थोडंफार मार्गी लागले असं तुम्हाला वाटू शकतं. हीच तर वक्री शनीची परीक्षा असते. तुम्हाला काही ग्राहक म्हणतील व्यवसायातले की मी तुमचे हे पैसे परत करतो, तुम्हाला आणून देतो, असे आश्वासनं देतील, पण त्यात सुद्धा अनेक वेळा अडचणी येत राहतील. पार्टनरशिप मध्ये सुद्धा विश्वासाचा प्रश्न निर्माण होईल आणि प्रत्येक व्यवहार त्यामुळे तुम्ही लेखी ठेवला पाहिजे, जे मी आधीच सांगितलं. वक्री शनीचं कार्य असं असतं ना की तो व्यक्तीला वास्तविक परिस्थिती दाखवतो. सत्य कसं आहे ते तुमच्या समोर आणूनच ठेवतो तो. तुम्ही कितीही कल्पनेच्या अधीन गेला तरी तुम्हाला लक्षात येईल की हे आमिष आहे, हे खरं आहे, हे नोकरीतलं प्रलोभन आहे, हे व्यवसायातलं प्रलोभन आहे, अशी मानसिकता वक्री शनी तयार करत असतो. त्यामुळे तुम्हाला मला एक असा साधा सल्ला देऊ वाटतो की तुम्हाला जर असं वाटलं की नोकरीतलं आणि व्यवसायातलं काम थोडं संपलेलं आहे, विश्रांती घ्या, तर असा विचार तुम्ही ह्या काळात करूच नका. कारण की तुम्हाला कंटिन्युअस वर्क जे आहे ते करावं लागू शकतं. मग ते नोकरीचं ठिकाण असेल किंवा मग ते व्यवसायाचं ठिकाण असेल. वर्क इज अ नेव्हर एंडिंग अशी परिस्थिती जी आहे ती तुम्हाला ह्या वक्री शनीच्या काळात तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण वक्री शनी तुमचा एक बेस जो आहे तो पक्का करून देत असतो, तो व्यवसायाचा असेल किंवा नोकरीचा असेल. आता या वक्री शनीचा आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल? कसं आहे, पैसा मिळवण्यापेक्षा तो टिकवणे अधिक कठीण जात असते या काळामध्ये. आणि काही व्यक्तींना असं वाटतं की हातात पैसे आले, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते लगेच खर्च होतात. कधी काय होतं, घरची दुरुस्ती निघते, वाहनांचा खर्च निघेल, कधी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे निघतील आणि कधी एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर अचानक खर्च करावा लागू शकतो.
आणि जर तुम्हाला कोणाला पैसे उधार द्यायचे असतील तर ते विचारपूर्वकच द्या, कारण की वेळेवर परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. वारंवार तुम्ही फोन करूनही तुम्हाला समोरचा व्यक्ती रिस्पॉन्स देणार नाही. त्यामुळे कसं आहे, आर्थिकच नाहीये, ते मानसिक ताण पण तो वाढवत असतो. आणि 5व्या भावावर जी वक्री शनीची दृष्टी आहे ना, ती तुम्हाला गुंतवणुकीपासून सावध राहायलाच भाग पाडत असते. या वक्री शनीची अजून एक अशी गोष्ट आहे की तुमच्या राशीत असलेल्या मंगळ हर्षल युतीवर त्याची दृष्टी येते. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आयकर विभाग किंवा टॅक्स संबंधित काही ना काहीतरी अडचणी ज्या असतात ना, त्या तुमच्या समोर उभ्या राहू शकतात, किंवा त्याच्यामध्ये किंवा अकाउंट्समध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात. आणि मग त्याला तुम्हाला थोडं सामोरं जाऊन ते स्पष्ट करावं लागू शकतं. अडचण काही नाहीये, कारण की वक्री शनीवर गुरु महाराजांची पण दृष्टी आहे. फक्त थोडं त्रास देऊन मार्ग मिळवून देणे हे त्या वक्री शनीचं कार्य असेल. पण अंतिम सत्य असं आहे की तुम्हाला तो मार्ग पण काढून देईल, कारण की त्याच्यावरती गुरुची पण दृष्टी आलेली आहे. त्यामुळे असं अर्थ नाहीये की वक्री शनी काम लांबवतो किंवा अडचणीत जाणतो. गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग जो आहे तो वक्री शनीची झळ फारशी तुम्हाला पोहोचू देणार नाहीये, पण तरी सुद्धा आपण कधी पण सावध असलेलं योग्य असतं. त्यामुळे एकदा व्यवस्थित तुम्ही शांतपणे बसून बचत असेल, तुमच्या आर्थिक गोष्टींची काही प्लॅनिंग असेल, हे व्यवस्थितपणे तुम्ही एका कागदावर लिहून काढून चांगल्या सल्लागाराचा एक सल्ला घ्या आणि मग त्यानुसार तुम्ही काम करा. तुम्ही मला सांगा की सर्वात सध्या तुमच्या समोर मोठा आर्थिक ताण कोणता आहे? कर्ज आहे, घर खर्च आहे, व्यवसायामधला तोटा आहे, का अडकलेले पैसे आहेत? ह्या चारपैकी कोणता तरी असणारच आहे सध्या. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा बरं का, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. कसं होतं, ते तुम्हाला जरा थोडं महागातच पडेल. सुरुवातीला कसं आहे, लहान वाटणारा जो त्रास असतो ना, तो पुढे मोठ्या समस्येचं रूप घेऊ शकतो. त्यामुळे कसं आहे, सततचा थकवा, झोपेचा अभाव, मान आणि पाठदुखी, सांध्यांचा त्रास, पचनाच्या तक्रारी, संधिवाताचा त्रास किंवा कुठली तरी शस्त्रक्रिया, असे योग तुम्ही जर अंगावर काढले एखादा आजार तर येऊ शकतात. त्यामुळे ह्याचं काही मनावर दडपण घेण्यासारखं नाहीये. तुम्ही तुमच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन वैद्यकीय चिकित्सा वेळेवर करत राहा, कुठलाही त्रास असू दे. पण नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास तुम्ही कोणताही संकोच ठेवू नका आणि विलंब करू नका, कारण की वक्री शनी काही ना काहीतरी मग आजार मागं लावून देत असतो. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही शरीराची काळजी पण घेतली पाहिजे आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, सध्या तुम्हाला झोपेचा त्रास आहे, मानसिक ताण आहे, सांधेदुखी आहे, पाठदुखी आहे, का पचनाचा त्रास आहे? मित्रांनो, मी पुन्हा एकदा जाता जाता एक संदेश तर देईल बरं का. तुमच्यासाठी धीर, शिस्त आणि वास्तव स्वीकारण्याची ही परीक्षा आहे. या काळात काय होतं, काही तुम्ही केलेले प्लॅनिंग अपूर्ण राहतील, काही लोक दिलेले शब्द पाळणार नाहीयेत, हे तुम्ही लक्षातच ठेवा. आणि आर्थिक अपेक्षा पुढे ढकलल्या जातील आणि काही ना ती तुम्हाला नव्याने विचार करायला भाग पाडणार आहेत. पण एक गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक विलंब म्हणजे अपयश थोडीच असतं ना. काही वेळा ईश्वर आणि शनी आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत असतात. आणि वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे कसं आहे, त्यांची चिकाटीच आहे. ते सहज कधी हार मानणारच नाही. तो मला हे त्यांचा जन्मतः स्वभाव माहिती आहे. हीच ताकद या शनी वक्री काळात तुमचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे. आणि ह्या 5 महिन्यामध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळा, रागात बोललेले शब्द टाळा आणि कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कदाचित कसं आहे, आज काही दारे तुम्हाला बंद होताना दिसतील, पण पुढे जाऊन तुम्हालाच समजणार आहे की ती दारे बंद झाली नसती तर योग्य दार तुमच्यासाठी कधीच उघडलं नसतं. आणि तुम्हाला शास्त्रानुसार काही उपाय करायचे असतील तर मी सांगतो तसे दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांची पूजा करा. तुमचा राशी स्वामी शुक्र आहे, त्याचा बीज मंत्र किंवा त्याचा कवचाचं वाचन करा. काळे तिळाचं तुम्ही दान करू शकता. आई वडील किंवा गुरु किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा आदर ठेवा, तुम्ही आदर करा. कोणताही मोठा आर्थिक आणि कौटुंबिक व्यवसाय निर्णय घाईत घ्यायचा नाहीये. घरात असलेल्या वरिष्ठ व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्यायचाच आहे, त्याशिवाय पुढे जायचं नाहीये. मित्रांनो, वृषभ राशीसाठी सांगतो एक महत्वाची गोष्ट की त्यांचा राशी स्वामी शुक्र आहे. तो जर बलवान राहिला तर इतर गोचरीच्या ग्रहांची झळ आपल्याला जास्त पोचत नसते. मग तो बलवान करण्यासाठी काय उपाय असतील? आपला जो जोडीदार असतो, लाईफ पार्टनर असतो, त्याच्या विचारांचा आदर करा. त्याचे विचार थोडे समजून घ्या तुम्ही. प्रत्येक स्त्रीचा आदर करा, विद्यार्थ्यांचा आदर करा, प्राण्यांचा आदर करा आणि त्यांना कोणती ना कोणती तरी मदत करा.
त्याचबरोबर लक्ष्मी मंदिराच्या बाहेर बसलेले काही गरजू लोक असतात, देवीच्या मंदिराच्या बाहेर बसलेले पण काही गरजू लोक असतात. त्यांना तुम्ही शक्य तेवढं अन्नदान करा. त्यातून तुमचा राशी स्वामी जो आहे ना, तो बलवान राहील आणि एक परमात्म्यापर्यंत पण तुमचं जे पुण्य कार्य आहे ते पोहोचत राहील. आणि तो मग तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्या राशीच्या माध्यमातून तो तुम्हाला मदत करत राहील. आणि मग अशा ग्रहगोचरीची झळ जी आहे ती तुम्हाला कधी पोहोचणार नाही. हा शुक्राचा कर्मसिद्धांत आहे. प्रत्येक ग्रहाचा कर्मसिद्धांत आहे. मी ज्या त्या व्हिडिओमध्ये ते सांगत राहील. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर.